संजय ये संजय इकडून फोटो काढले. मोठे मागे आहे ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. मीडिया वाले को पीछे कर दिया. त्याचप्रमाणे आमचे होणारे खासदार झालेले खासदार मोबाईल देसाई साहेब झालेले म्हणू नका. मतदानाच्या दिवशी सगळे गावी जातात रेडी करणार आपण. छत्रपती शिवाजी थोडं जल्दी गेलं चेहरा नाही ना. आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. मला वाटतं जे चाललंय ते बघत असतील आणि नक्कीच येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात इम्पॅक्ट दिसेल. आज 17 नावं जी आहेत शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेली आहेत. अनिल देसाई साहेब स्वतः तुमच्या शेजारी उभे आहेत. काय नेमका विश्वास आहे या 17 नावांबद्दल? नक्की पूर्णपणे विश्वास आहे. आपण पाहताय संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशभरात इंडिया आघाडीचं एक वेगळं वातावरण बनत चाललेलं आहे. देशात जी वाढती बेरोजगारी आहे, वाढती महागाई आहे आणि एकंदर आपण पाहताय कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे त्याला पाहता लोक हे आमच्यासोबत उभे राहतील ही आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. आदित्यजी जी 16 नावं 17 नावं जाहीर करण्यात आलेली आहेत त्याच्यावरून कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतो. महायुतीचं काय होतं पण त्यांच्याकडे सुद्धा नाराजी आहे. बघा एक आहे साहजिक आहे काही ठिकाणी जेव्हा युत्या होतात किंवा आघाड्या होतात तेव्हा सीट जेव्हा आपण गिव्ह अँड टेक करत असतो काही ठिकाणी नाराजी होत असते. हे साहजिक आहे कारण सगळेच कार्यकर्ते लढत असतात एखाद्या विजयासाठी. पण महत्त्वाची गोष्ट हीच आता आपण पाहत असाल की काही सिटिंग जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. काही ते सगळं जे गिव्ह अँड टेक होतं जे पूर्ण बोलणी होतं ते झाल्यानंतर जे काही ठरतं ते लोकांसमोर आलेलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही नुसतं एक पक्ष म्हणून नाही तर एक महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी म्हणून लढत आहोत. आपण पाहत असाल देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत.
आणि ह्याच्यात सगळेच सोबत येतील ही अपेक्षा आहे. कोणाच्या तरी वैयक्तिक काही कारणांमुळे कुठेही दगाफटका होऊ नये ही सगळ्यांची अपेक्षा आहे. एक आहे जसं मी सांगितलं ना, काही काही आमचे कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते आपण आत्ता पण पाहिलं असेल, एकाही शिवसैनिकांनी आघाडी विरोधात काही बोललेलं नाही किंवा पाऊल उचललेलं नाही. आम्ही उचलणार सुद्धा नाही, कारण आम्हाला पूर्ण मनात हे सगळं पटलेलं आहे की इंडिया आघाडी असो, महाविकास आघाडी असो, आम्ही सर्व असो या देशासाठी लढत आहोत, महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत. स्वतःच्या स्वार्थासाठी लढत नाही आहोत, स्वतःच्या करिअरसाठी लढत नाही. त्यांच्याकडे सुद्धा नाराजी आहे. अगदी रात्रभर बैठका सुरू असलेल्या दिसतात. त्यांच्या अर्ध्यावेळी रात्रीच बैठका सुरू असतात. प्रकाश आंबेडकर संदर्भात काय बोलणार, कारण मुख्यमंत्री शेती करायला गेले होते की नव्हते, होऊन गेले. तर हिंदी आम्ही सगळे जसं आम्ही सांगितलं, जे काही होतं ते आपल्या समोर आहे, लोकांसमोर आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्याच्या रक्षणासाठी असेल, आपल्या देशातल्या लोकशाहीसाठी असेल, आम्ही लढत आहोत, महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की आम्ही सगळे स्वार्थ आम्ही सगळे बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी लढत आहोत. तर जे कोणी सोबत येऊ शकतात ते यावे. धन्यवाद. हरी पे आ जाओ, हरी पे आ जाओ, जाने दो, आ जाओ. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती भूपती गजाश्वपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगिराज श्रीमंत श्री श्रीमंत श्री श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कोसले कुलदीपक मुघल संवारक रणमर्द छावा छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. रक्तात भिनलंय काय? जय जिजाऊ जय शिवराय. हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. माननीय हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा आणि आवाज कुणाचा? शिवसेनेचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. साहेब ठाकरे या ठिकाणी छत्रपती शिवरायांना जन्मदिवसानिमित्त मानवंदना देण्यासाठी येतात आणि आजही प्रतिवर्षाप्रमाणे ते आले या ठिकाणी. आणि निश्चितपणे ते ज्या ज्या वेळेला येतात त्यावेळेला ऊर्जा आम्हाला मिळते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रेरणा आहे आणि मला वाटतं त्या पद्धतीचं जे युद्ध आहे आता आगामी काळामध्ये जे खेळलं जाणार आहे ती प्रेरणा घेणार आहोत आम्ही शिवाजी महाराजांकडनं आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आता पुढे आम्ही संघर्ष करणार आहे. हा म्हणजे शिवजयंती उत्सव हा आपल्याला ज्ञात असेल तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्याची सुरुवात जर कोणी केली असेल तर आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आणि ती जी परंपरा आहे ती आजही कायम आहे. त्याच्यामुळे आजही अनेक शिवसेनेच्या शाखेमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुका निघाल्या. उद्यासुद्धा शिवजयंतीच्या मिरवणुका निघतील. फक्त आचारसंहितेचं थोडंसं बंधन असल्यामुळे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करत नाही, परंतु जनतेला माहिती आहे की ही जी मिरवणूक आहे ती शिवसैनिकांची आहे. शिवसैनिक नेहमीच छत्रपती शिवरायांचा संदेश पुढे घेऊन वाटचाल करीत आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा त्यांना तुमच्या माध्यमातून मानवंदना देतो.